गर्मी का एहसास असं विरोधकांनी सत्ताधारी एकमेकांना देऊ शकतील. पण गमतीचा जरी भाग सोडला बाजूला तरी आता मला वाटतं निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. एकंदर दोन्ही बाजूनी एक चांगलं चांगली चर्चा घडून यावी ही आमची मनापासून इच्छा असते. आम्ही पण जेव्हा विधिमंडळात विषय मांडतो आमदार म्हणून दोन्ही हाऊसमध्ये, तेव्हा नुसतं टीकेला टीका नाही तर आमच्याकडून जे काही सूचना येतात किंवा ज्या काही टीका येतात ह्या सगळ्या टीकेतून नेमकं काय घ्यायचं, टीकेला फक्त प्रत्युत्तर द्यायचं आणि स्वतःच्या भ्रमात आनंदित राहायचं, की टीकेतून थोडं ठीक आहे ही व्यक्ती हे बोलत आहे खरोखर ह्याच्यात काय आहे, तथ्य आहे का, नुसतं टीका म्हणून करत आहे, राजकीय टीका म्हणून करत आहे, की ह्या जिल्ह्यात खरोखर किंवा मतदारसंघात खरोखर असं होत आहे, ह्याची थोडी एक पडताळणी करून मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे तसं पण बघितलं पाहिजे. डॅव्हॉसचा जो विषय निघाला किंवा इतर जे विषय असतील, मग गुंतवणुकीचे विषय असतील, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा एज्युकेशनचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयांमध्ये मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की राजकारण थोडं बाजूला ठेवून खरोखर महाराष्ट्राला आपण त्या पातळीवर पुढे कसं नेऊ शकतो, ज्याला जागतिक पातळीवर आपण बायपार्टिसन बोलतो, म्हणजे दोन्ही बाजूचे जे विधिमंडळातील लोक आहेत त्या खरोखर एकत्र घेऊन चांगलं काय ह्याच्यात करता येईल का, ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. जगभरात असंच होतं. मग आपल्याकडेच वाद आणि हे सगळं का होतं हे मला माहीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे डॅव्होसबद्दल आमचं मत आहे ते प्रामाणिकपणे हेच आहे की होय, इकडचे काही गुंतवणूकदार तुमच्यावर तिथे करार करायला उत्सुक असतील ही, पण याचा हा अर्थ नाही की सगळे तिकडचे गुंतवणूकदार तिथे विमानात भरून द्यावे आणि तिकडे सगळे करार करावे. दुसरं म्हणजे मी मध्ये एक मला वाटतं लिंक्डइन की कुठेतरी लिहिलं होतं की आता हे जे थोडं डॅव्होसकडे आपण नुसतं गुंतवणूक म्हणून बघतो ते थांबून आपल्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे कोणी असतील कुठच्याही पक्षाचे असतील, तिकडचे जे डॅव्होसचे बाकीचे नेते असतात, मग वेगळ्या वेगळ्या देशातले असतात, वेगळ्या वेगळ्या राज्यातले असतात, बिझनेस वर्ल्डमधले नेते असतात, त्या सगळ्या नेते मंडळीला भेटणं तिथे गरजेचं असतं, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचे असते, ज्याला आपण ऑफिशियल भाषेत बायलॅटरल मीटिंग्स बोलतो. ह्या देखील होणं गरजेचं आहे. डॅव्होस काही नुसतं करारसाठी नसतं. बायलॅटरल मीटिंग्स असतील किंवा तिकडच्या फोरम्समध्ये भेटणं बोलणं असेल, अनेक लोक तिथे भेटतात, त्याच्यातून या भेटीगाठी होऊ शकतात. हिंदी आणि इंग्रजी मुद्द्यावर पण त्यांनी भाष्य केलं आणि त्यांनी बोला लगावला की माझ्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र पण आले आणि इंग्रजीचा जो मुद्दा होता त्यावर उद्धव ठाकरेंनी केली होती मुख्यमंत्री. आता हेच मी तुम्हाला परत सांगतो, त्यावेळी पण सांगितलं होतं की NEBचं जे पूर्ण आलं होतं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जो आम्ही प्रयत्न करत होतो तो प्रस्ताव म्हणजे तो पूर्ण रेकमेंडेशन आलं होतं आणि ते आपण कॅबिनेट समोर मंजूर करायला ठेवलं होतं. त्याचा GR कोणी काढला आणि मग हेच मी प्रश्न त्यांना अर्थात तिथे बसून विचारल्यामुळे काही ते रेकॉर्डवर गेलं नाही. मग हा GR तुम्ही तंतोतंत पालन केलं ना, तुम्ही बदलू शकत होता त्यावेळी. मग मराठी भाषा भवन असेल किंवा आपलं जे मराठी रंगभूमी आहे त्याचं दालन, जिथे बिर्ला क्रीडा केंद्र तिथे, हे का तुम्ही स्थगिती दिली? कितीतरी गोष्टी आम्ही केल्या होत्या, जसं आरे कारशेड आम्ही हलवत होतो किंवा कितीतरी गोष्टी होत्या, आल्या सगळ्याला स्थगिती दिली. एकच त्यांना GR दिसला भाषा सक्तीचा, आणि ती भाषेचं काय होतं त्याच्यात की मराठी ही सदैव असायच पाहिजे आणि दुसरी भाषा जी आम्ही बोलतोय ती दुसरी भाषा पहिलीपासून आली पाहिजे. त्रिभाषा नाही, दुसरी भाषा, त्यांचं प्रत्येकाच्यात बघा उल्लेख. आणि हे आम्ही पण सांगितलेलं आहे ना की ज्युनियर KG मध्ये पहिली भाषा येते, मग पहिली की दुसरीमध्ये दुसरी भाषा येते आणि मग तिसरी भाषा शिकायचीच असेल आणि माझं मत शिकायलाही पाहिजे, ती कुठचीच असो ना, ती हिंदीच कशाला पाहिजे, फ्रेंच शिका, जर्मन शिका, ओडिया शिका, तामिळ शिका, पण ती तुम्ही साधारणपणे 6वी 7वी पासून शिकता आणि हे प्रत्येक शाळेत होतच असू नये. करून धरून बागले देवपूजेला लागल्यासारखं बोला लगावला त्यांनी. बघा काय, मी आता त्यांचं भाषण त्याच्यात खरं तर आठवण करण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणजे आठवण्यासारखं विसरूनही गेलोय, कारण मागच्या वेळीच भाषण परत आज यावेळी परत तेच पुढच्या वेळी. मी हेच बोललो ना की आता तरी निवडणुका संपल्यात, त्या मोडमधून बाहेर पडा. नुसतं टोलेबाजी करण्यापेक्षा समोरून काय आम्ही सांगतोय, आम्ही पोटतिडकीने काय सांगतोय, त्याच्यातलं खरं काय सार आहे ते घ्या आणि तुम्ही त्याच्यावर काम करा महाराष्ट्रासाठी. आम्ही पण विधिमंडळात जातो, हे तिथे चांगल्या पॉलिसीज बनवल्या जातो. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत, 100% आम्ही त्यांना कर्जमाफी देणार आणि आहोत, बाकीचं काय, पण त्याच्यात कंडिशन काय लावली, योग्य वेळी, म्हणजे निवडणुकीच्या आधी. मागच्या वेळी काय सांगितलं होतं, जून आत्ताच्या येण्याच्या आधी, आता योग्य वेळी सांगितलंय. तर VSR कंपनीच्या विमानाने आम्ही प्रवास करणार नाही असं शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदेनी निर्णय घेतला, कसं बघताय? आता ठीक आहे, पण एवढे प्रवास करून मग जाणार कसं गुवाहाटीला वगैरे? बघा काय तुम्हाला सांगतो, हे बरोबर आहे, VSR कंपनीवर खरोखर चौकशी जे रोहित वगैरे सगळेच मागतात, मला वाटतं ती लागायलाच पाहिजे. ती घटना दादांची देखील अतिशय दुर्दैवी आहे, त्याच्यात सत्य काय ते बाहेर पडायलाच पाहिजे. पण ते होत असताना दुसऱ्या बाजूला परवाचेच जर दिवस पाहिला तर अंदमानमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले, एअर ॲम्ब्युलन्स एक कोसळली आहे, त्याचा तर ब्लॅक बॉक्स पण नव्हता. मग स्पाइस जेटचं एक विमान आहे, ते टेक ऑफ घेतलं आणि ते परत
इमर्जन्सीमध्ये लँडिंगला आलेले आहे. ह्या अनेक ज्या घटना घडायला लागलेल्या आहेत, मग कुठे हे तर हवाई घटना झाल्या, कुठे बोट बुडत आहे, कुठे खड्ड्यात कोणी जाऊन मरण पावतंय. तर ह्या ज्या घटना आहेत त्याच्यावर खरोखर केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा शहर पातळीवर पण लक्ष आहे का, की असंच टाइमपास म्हणजे उथळपणा आणि टोळेबाजी चालली आहे? तुम्ही विचार करा. जरांगे पाटलांनी एक कॉम्प्लेक्स इथून नाही आहे. राज्यसभेचा आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षामध्ये बैठक झाली. काँग्रेस म्हणते की राष्ट्रीय पातळीवर राजकारणासाठी आणि देश पातळीवर राजकारणासाठी राज्यसभेची एक जागा महत्वाची आहे, त्यामुळे आम्ही आग्रही आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणते की शरद पवार जर इच्छुक असतील तर आमची ताकद देश पातळीवर दिसेल, म्हणून आम्ही इच्छुक. बघा, तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, कुठच्याही व्यक्तीच्या नावाबद्दल आम्ही चर्चा करतच नाहीये आणि पवार साहेबांबद्दल सगळ्यांमध्ये मनामध्ये खरोखर आदर आहेच. पण पक्षाची भूमिका, मी माझ्या पक्षाची भूमिका म्हणतो, मी माझ्या पक्षाचं हित बघणार. आणि नुसतं हित नाही तर MVA मध्ये जो प्रिन्सिपल ठरला होता, आपल्याला आठवत असेल 2020 साली शिवसेनेला एक जागा अधिकची मिळणार होती, आमचं गटही झालं असतं राज्यसभेत, पण राष्ट्रवादीकडून आम्हाला जी एक विनंती आली त्याचमुळे आम्ही फौजियाजींना ही दुसरी सीट दिली होती 2020 साली. 2022 साली आमचा जो दुसरा उमेदवार होता, आमचे जे संजय पवार जे होते ते पराभूत झाले आणि मग 24 साली काँग्रेसचे गेले. आता निवडणुका झाल्यानंतर न्यूमेरिकल स्ट्रेंथ जर बघितली तर नंबर 1 वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, नंबर 2 वर काँग्रेस आहे, नंबर 3 वर राष्ट्रवादी आहे. ह्या न्यूमेरिकल स्ट्रेंथच्या प्रमाणे आणि जी काही MVA महाविकास आघाडी जर अजून असेल तर त्या ह्याच्याप्रमाणे आणि इंडिया आघाडी आम्ही जी लढत आहोत, काँग्रेस आणि आम्ही सोबत तिथे लढत आहोत, मग देशाचं अदानीकरण जे चालू आहे, धारावी विकण्याचा प्रयत्न जे चालू आहे त्याच्या विरुद्ध जे आम्ही लढत आहोत एकत्र, त्याच्यात जर पाहिलं तर शिवसेनेचा दावा हा पहिला आहे. आता मोठी नावच चर्चेत आली तर मग ह्यावेळी आमची संधी जाईल, पुढच्या वेळी काँग्रेस कोणतरी आणेल त्या टर्नप्रमाणे, रोटेशनप्रमाणे, मग पुढच्या वेळीची देखील रोटेशन ही काँग्रेस मागेल. तर आमचं म्हणणं हे कुठेही न बिघडवता आमच्या ज्या 2 सीट्स आहेत, तुम्ही मला सांगा गेल्या 6 वर्षातलं जर ट्रॅक रेकॉर्ड आमच्या दोन्ही खासदारांचं, मी आता दोन्ही खासदारांची नावं पण नाही घेत, खासदार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, हे जर दोन्ही पाहिले तर त्यांचा अटेंडन्स पाहिला, त्यांची भाषणं पाहिली, त्यांची आंदोलनं पाहिली, तर कुठेही राहुल गांधी जे बोलत आहेत कुठेही त्याच्यात अंतर नाही आहे. आम्ही 99% विषयांवर जे वॉकआउट असतील, जी आंदोलनं असतील किंवा जे संविधानासाठी लढत आहोत, जे अदानीकरणाच्या विरोधात लढत आहोत, ह्याच्यासोबतच आम्ही पूर्ण आहोत. आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्वाचा आहे, कोणी कमी लेखण्याचं कारण ही नाही. जागा तुम्ही घेत असाल तर इतर दोन पक्षांना काय मिळणार असेल नाही, पण आमची साथ सोबत आहेच ना तिथे.